चंद्रपुर महानगर पालिका की आम सभा स्वीकृत सदस्यों के मुद्दे पर हुए हंगामे के बीच शुरू हुई। सभा शुरू होने के कुछ ही मिनटों बाद माहौल इतना तनावपूर्ण हो गया कि महापौर को 3 विषयों को मंजूरी देने की घोषणा कर आम सभा स्थगित करनी पड़ी। चंद्रपुर महानगर पालिका की आम सभा स्वीकृत सदस्यों के मुद्दे पर हुए हंगामे के बीच शुरू हुई। सभा शुरू होने के कुछ ही मिनटों बाद माहौल इतना तनावपूर्ण हो गया कि महापौर को 3 विषयों को मंजूरी देने की घोषणा कर आम सभा स्थगित करनी पड़ी। सभा के दौरान कोरम, नियमावली और स्वीकृत सदस्यों के मुद्दों को लेकर सत्ता पक्ष और विपक्ष के साथ साथ दोनों प्रमुख दलों के अंदरूनी गुटों का टकराव भी खुलकर सामने आया। इस दौरान महानगर आघाड़ी तथा कांग्रेस के धानोरकर गुट के पार्षद सभागृह के बाहर प्रदर्शन करते रहे। उनका आरोप था कि पिछली बैठक में दिए गए आश्वासन के बावजूद इस बार भी स्वीकृत सदस्यों से संबंधित विषय को एजेंडे में शामिल नहीं किया गया, जिससे आम सभा की प्रक्रिया ही विवादों में आ गई। तो वहीं भाजपा जोरगेवार गुट के पार्षदों ने भी कुछ समय तक सभागृह का बहिष्कार किया, कोरम पूरा नहीं होने देने की रणनीति अपनाई। सत्ता पक्ष में शामिल शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट के पार्षद भी प्रारंभ में सभागृह से बाहर रहे। दूसरी ओर भाजपा मुनगंटीवार गुट की महापौर संगीता खांडेकर को कांग्रेस के वडेट्टीवार गुट का समर्थन मिलने के बाद कोरम पूरा करने का प्रयास किया गया। 67 सदस्यीय मनपा में आम सभा की वैधानिक कार्यवाही के लिए कम से कम 22 पार्षदों की उपस्थिति आवश्यक है। जैसे ही कोरम पूरा होने की जानकारी सामने आई, कई भाजपा जोरगेवार गुट, कांग्रेस के धानोरकर गुट तथा अन्य विरोधी पार्षद सभागृह में पहुंचे और नियमावली की पुस्तक दिखाते हुए बैठक को अवैध बताया। इसके बाद सत्ता और विपक्ष के बीच तीखी नोकझोंक, आरोप प्रत्यारोप और नारेबाजी शुरू हो गई। लगातार बढ़ते हंगामे के बीच महापौर ने 3 विषयों को मंजूरी देने की घोषणा की और आम सभा स्थगित कर दी। हालांकि इस दौरान संत मीराबाई संस्था की सफाई ठेके, अमृत योजना, सीवरेज परियोजना तथा शहर के अन्य महत्वपूर्ण विकास कार्यों से जुड़े प्रस्ताव पर अपेक्षित चर्चा नहीं हो सकी। सत्ता पक्ष का दावा है कि श्री विठ्ठल मंदिर देवस्थान को तीर्थ क्षेत्र का दर्जा देने सहित कुछ अन्य विषयों को मंजूरी प्रदान की गई। यात काय तथ्य नाही, आता तुम्ही होते सगळ्यांनाच माहित आहे। इथे कोरम झाला आणि आमच्या सभेला सुरुवात झाली आणि 3 विषय मंजूर झाल्यावर आम्ही ती सभा तहकूब केली। मी कुठे घाबरत नाही, मला या शहराची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे आणि विकास कामासाठी आज तुम्ही बघितलं काय होतं, तरी मी आज सगळे बसून आज तयार झाली या विषयासाठी आणि आज विषय आम्ही मंजूर करून आणि नंतर मी सभा तहकूब केली। आज आमसभेमध्ये शहराचं तेवढं विकासाची कामं आहे ते घेतले आपण, पण त्यांना विकास नको, त्यासाठी आम्ही आज 3 विषय आम्ही मंजूर केले आहे आणि शहराच्या पूर्ण विकासासाठी आज आमच्या याच्यात होते पूर्ण विषय होते। अरे त्यांना विकास नको का? नुसता गोंधळ घालायचा, गोंधळ घातल्याने नाही होत, आपल्याला विकास करायचा आहे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपल्या पाऊल टाकायचे, म्हणून आज आम्ही 3 विषय आज मंजूर करून घेतले आहे। सगळ्याच्या आमचे सगळे नगरसेवक होते त्याने आमचे मंजूर झाले विषय, ते कापच्या विषय आणि त्यांनी हा विषय त्यांना आधी आम्ही घ्यायला तयार होतो, त्यांचे पत्र याचे वार हा विषय थांबवत जा आणि त्यांच्यामुळे आता आम्ही हा विषय घेणार आहोत पुढच्या सभेमध्ये। त्यांना सांगितलं का आपण घेणार आहोत, तुम्ही थांबून जा, पण आम्हाला आता एवढे विषय आपले अजेंडावरचे आपल्या शहराचे विषय घ्यायचे आहेत। स्वच्छतासाठी आम्ही एक लेबर कामगार वाढवून देणार होतो आम्ही नगरसेवकांना आणि सगळे विषय आपल्या शहराच्या विकासाचे होते, पण त्यांनी गोंधळ घातला। तर गोंधळचं घालून काही आपल्या समस्या सुटत नाही, आपल्याला विकास करायचा आहे तर सगळ्यांनी मिळून विकास करायचा आहे आणि आपण ते स्वीकृत तर घेणार आहोत विषय। आधी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय कारण होते, जेव्हा आम्ही जो विषय घ्यायचो तेव्हा ते पत्र आणायचे, एक कधी कोणत्या घटनेचा कोणी यायचा हा विषय थांबवा, त्यामुळे तो लांबणीवर गेला आणि आम्ही पुढचा विषय घेणार आम्ही। खरं तर आज आपल्या जामसभेत शहराच्या विकासाची कामं करत आणि त्यांचं स्वीकृत सदस्य होतं। जेव्हा आम्ही तो स्वीकृत सदस्याचा घ्यायला तयार झालो, त्यांच्या घटनेच्या पत्र याचा हा विषय त्यांचे तुम्हाला सगळं माहिती आहे काय कारण होते, तर त्याच्यामुळे तो विषय थांबला होता, पण आम्ही हा विषय लवकर पुढच्या सभेमध्ये घेणार आहोत। तरी आज आता एवढे विषय विठ्ठल मंदिर ब गटाचा दर्जा द्यायचा हा सुद्धा एक विषय, इतके चांगले शहराचे विषय होते। आता ते तर सगळं तुम्हाला माहीतच आहे काय चालू आहे, कोणत्या विषयासाठी चालू आहे ते माहिती, पण तो विषय होऊन जाणार लवकर, आम्ही पुढच्या आमसभेत तो विषय घेणार आहोत। महानगर आघाड़ी के गुट नेता पप्पू देशमुख ने आरोप लगाया कि महानगर पालिका का कामकाज नियमों के विपरीत किया जा रहा है। उन्होंने कहा कि यदि शहर का समुचित विकास करना है
तो आम सभा का संचालन पूरी तरह नियमों के अनुरूप होना चाहिए। चंद्रपूर शहराचा जर विकास करायचा असेल आणि ठोस विकास करायचा असेल तर आमसभेचं कामकाज नियमानुसार चाललं पाहिजे। नियमानुसार ठराव मंजूर झाले पाहिजे तरच ठोस विकास या ठिकाणी होऊ शकतो, शाश्वत विकास होऊ शकतो। परंतु माननीय महापौर मॅडम यांचा संविधानावर विश्वास आहे की नाही आम्हाला माहिती नाही। प्रत्येक आमसभेतले अनेक निर्णय हे नियम तोडून घेतला जात आहे आणि यामुळे शहराच्या विकासावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल। म्हणून या ठिकाणी आज आम्ही सभेवर बहिष्कार टाकून या ठिकाणी निदर्शने आंदोलन करत आहोत। माननीय महापौर यांना समजतं की त्यांना समजून उमजत नाही आमचा प्रश्न आहे। ज्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे त्याचं ते उल्लंघन सरसकट करत आहेत। त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांचा करविता धनी कोण आहे हा प्रश्न आहे। 4 लाख लोकांच्या शहरातील नागरिकांच्या आवाज असणारे जे नगरसेवक आहेत निवडून आलेले त्यांचा आवाज त्यांना ऐकावाच लागेल ही आमची मागणी आहे। नियमानुसार जर कामकाज होत नसेल, सभा होत नसेल तर आम्ही सभेमध्ये अशाच पद्धतीने बहिष्कार टाकत राहू हा आमचा त्यांना इशारा आहे। किती नगरसेवक या ठिकाणी आम्ही काँग्रेस मित्रपक्ष आघाडी व महानगर आघाडीचे या ठिकाणी 19 नगरसेवक या ठिकाणी निदर्शनामध्ये सामील आहेत। 2-3 नगरसेवक आमचे बाहेर आहेत आणि सोबतच अनेक इतर पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला अशी माहिती मला आता या ठिकाणी मिळालेली आहे। कारण की सर्व नगरसेवक या नियमबाह्य कामामुळे पीडित आहेत। भाजपा स्वर्गीय गुट के पार्षद सुभाष कासनगोट्टूवार ने दावा किया कि कोरम पूरा होने का दावा तथ्यात्मक नहीं है। उनके अनुसार उपस्थित रजिस्टर में केवल 19 पार्षदों के हस्ताक्षर दर्ज थे, जबकि बैठक के लिए 22 सदस्यों की उपस्थिति आवश्यक थी। उन्होंने बताया कि 3 जुलाई की बैठक निरस्त करते समय स्वीकृत सदस्यों का विषय अगली आम सभा में शामिल करने का आश्वासन दिया गया था, लेकिन इस बार भी उसे एजेंडे में स्थान नहीं दिया गया। उन्होंने अमृत योजना, सीवरेज परियोजना और अन्य विकास कार्यों से जुड़े प्रस्ताव पर भी सवाल उठाए। होणाऱ्या आमसभेमध्ये कॉब नगरसेवकांचा विषय घेण्याकरता त्यांनी मागच्या वेळेस हो म्हटलं होतं आणि 3 जुलैची आमसभा स्वतः महापौरांनी रद्द केली। तेव्हा आम्ही महापौरांना म्हटलं होतं की 4 लाख लोकसंख्येच्या शहराचे महत्त्वपूर्ण विषय आपण आमसभा रद्द केली। पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही स्वीकृत नगरसेवकांचा विषय पुढच्या वेळेस घेणार आणि कायद्यानुसार घ्यावा लागतो। कायद्यानुसार आमसभा रद्दही करता येत नाही, ती पुढे ढकलू शकतो आणि जो अजेंड्यामध्ये विषय ते पूर्ण समोर घ्यावं लागते। त्यानंतर चंद्रपूर शहराकरता अमृत, सेवरेज असे मोठे विषय आहेत ज्या कंत्राटदारांनी 2 वर्षामध्ये पूर्ण शहर उद्ध्वस्त करून टाकलं, सत्यानाश करून टाकला। उन्हाळ्यामध्ये टँकर लावावं लागल्या आणि अशा कंत्राटदारांना आम्ही जो स्टँडिंग कमिटीमध्ये दंड दिला होता तो सभागृहात दंड यांनी रद्द केला आणि त्या कंत्राटदारांना आजच्या आमसभेमध्ये यांनी मुदतवाढ देण्याकरता प्रस्ताव ठेवला। हा आमचा विरोध होता। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आमची युती आहे, आम्ही इथे विरोध केला या विषयाला। नगरसेवकांनी समजा विकासाला विरोध केला असता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला एक आमसभा होती। 20 तारखेच्या पहिले महानगरपालिका अधिनियम आहे। 6 महिन्यामध्ये 2च सभा का घेतल्या महापौरांनी? आमचा विरोध असता तर आम्ही तर म्हणतो दर महिन्याला आमसभा घ्या तुम्ही। त्यांची स्वतःची इच्छा नाही जनतेसमोर नगरसेवकांसमोर येण्याची। एकूण 1/3 कोरम लागतो। 66 नगरसेवकांपैकी 22 नगरसेवक पाहिजे। इथे फक्त 19 नगरसेवकांनी सह्या केल्या आहे, त्यामुळे आजची सभा ही रद्द झाली आहे नियमानुसार।